वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागत बरं का मिडियावाले कसा कस दाखवते आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली आणि त्याची जर झोप नाही उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस आहे म्हणून जाहीर करायचं. आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे. नारायणगावतून शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो, फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही. मराठ्यांचा सन्मान करा, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांचा अपमान करू नका. नाही तर हे आग्या मोवळ असं खवळलंय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप्प म्हणून गप्प बसतेच. नाही तर हे जर तरायला लागले तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही. तर याला मराठ्याची अवलाद म्हणते. तुमच्या हातातून वेळ गेली नाही, मागण्याची अंमलबजावणी करा. हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील. पण जर अपमान आता केला आणि पोराला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरूनच तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं. धन्यवाद. जय शिवराय.